नमस्कार मित्रांनो, मी चिंचवडमधील एक्झाइट बॅटरीच्या गेटवरती बसलेलो आहे। इथे 10 कामगार 18 डिसेंबर पासून म्हणजे गेल्या 6 महिन्यापासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत। आणि कारण असं आहे की या लोकांना कंपनीने बडतर्फ करण्यासाठी एक चाल खेळली की तुम्ही या वयामध्ये हरियाणामध्ये आणि परराज्यामध्ये जाऊन तिथं काम करा। अर्थात हा पर्याय आता या परिस्थितीमध्ये किंवा या वयातील कामगारांना तो शक्य नाहीये आणि म्हणून त्यांनी कंपनीबरोबर इतर काही पर्यायांची चर्चा केली। परंतु कंपनीला या ठिकाणी भूमिपुत्रांचा बळी देऊन, म्हणजे यांचे वडीलही याच कंपनीत कामाला होते, यांची सर्व्हिस झाली 55 वर्ष, ज्या लोकांनी एक्झाइट बॅटरीला सेवा दिली, काम केलं, अशा सर्व जुन्या मराठी लोकांना कामावरून काढून टाकून आता इथे यूपीचे, बिहारचे, नेपाळचे असे कंत्राटी कामगार भरले जात आहेत। तरी महाराष्ट्रामध्ये जेवढ्या काही कामगार युनियन असतील, ज्या या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या भूमिपुत्राच्या हक्कासाठी काम करतात, त्या सर्वांनी या लोकलढ्याला, या आंदोलनाला पाठिंबा द्यावा आणि या 10 लोकांना न्याय द्यावा। गेल्या 6 महिन्यापासून हे इथं उपोषणाला बसलेले आहेत। महाराष्ट्रावरती सतत होणारे हे परप्रांतीय कामगारांचं आक्रमण हे सातत्याने वाढत जसं जातंय तसं तसं भूमिपुत्रांना बेरोजगार राहण्याचे आणि उपासमारीची वेळ येते। तरी एकंदरीत या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून या महाराष्ट्रातील सर्व कामगार युनियन यांनी या ठिकाणी चिंचवड एक्झाइट बॅटरी जिथे आहे MIDC मध्ये त्या ठिकाणी येऊन भेट द्यावी आणि ज्या ज्या लोकांना इथे येऊन प्रत्यक्ष पाठिंबा देता येईल त्यांनी पाठिंबा द्यावा आणि लवकरात लवकर या विषयाचा तोडगा काढला जावा, जेणेकरून या लोकांना गेल्या 3 वर्षाचा पगार मिळेल आणि यांच्यावर झालेल्या अन्यायाचं परिमार्जन करून यांना पुन्हा सेवेमध्ये घेता येईल। तकलीफ आप लोगों को